आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत। वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही। सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा। वारणा, आनंद अस्सल चवीचा। तर आपण आता निर्णय घेतला 3 हॉर्स पावर, 5 हॉर्स पावर आणि 7.5 हॉर्स पर्यंत वीज बिल माफ तुम्ही आता भरायचं नाही, आम्ही मागायचं नाही। मागची थकबाकी तुम्ही द्यायची नाही, आम्ही मागायची नाही, आपलं ठरलं। तुम्हाला 0 बिल आता दिली जातील। नंतर नैसर्गिक आपत्तीमुळे आणि अवकाळी पावसामुळे ज्यांचं नुकसान झालंय त्याला आपण चांगली मदत देतोय। वाटते जवळजवळ 24,70,000 शेतकऱ्यांना 2,253 कोटी रुपयाची मदत दिली। नमो शेतकरी महासन्मान म्हणजे नरेंद्र मोदी 4 महिन्याला 2,000 आणि युती शासनाचे 4 महिन्याला 2,000 असे 4,000 आपण देतो। म्हणजे महिन्याला 1,000 ते डायरेक्ट खात्यावर शेतकऱ्याचे येतात। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, त्यानंतर शेतकऱ्याचा दुर्दैवानं मृत्यू झाला तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना 2 लाखाची। नंतर गाईच्या दुधाला 5 रुपये अनुदान देतोय आपण लिटरला। कांदा उत्पादकांना मदत देतोय, धान्य उत्पादकाला मागेल त्याला सौर ऊर्जा, वन्य प्राण्याच्या हल्ल्यात जीवतहानी झाली तर त्याला मोठी मदत आणि जवळजवळ 75,000 तरुणांना आपण आता नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि जवळजवळ आता स्टायपेंड योजना आता 10 लाख तरुणांना आपण आणलेली आहे। ते 6,000, 4,000 आणि 10,000 SSC डिप्लोमा आणि 12वी पर्यंतच्या मुलांना देणार आहोत। त्यानंतर जे ज्येष्ठ नागरिक आहेत 65 वर्षाच्या वरती त्यांना 3,000 रुपये वयोश्री योजना आणलेली आहे। आता आम्ही तीर्थक्षेत्रात आता अयोध्येला घेऊन जाणार आहोत म्हातारी माणसं। माझं म्हणण्याचं अर्थ की या सगळ्या योजना आता कार्यकर्त्यांनी पुस्तिका आम्ही काढून देणार आहोत, त्या घराघरात पोहोचवण्याची आवश्यकता आहे। मला वाटतं या सगळ्यांचा फक्त उद्देश एवढाच आहे की आपलं कुटुंब चांगलं व्हावं। आम्ही काय उपकार करत नाही, मुलाबाळांचं शिक्षण चांगलं करा। त्या बांधकाम कामगारांमध्ये शिष्यवृत्ती एवढी आहे, 1ली ते 7वीला 2,500 रुपये देतोय, 8वी ते 10वी 5,000, 11वी ते 12वी 10,000, 12वीच्या पुढच्याला 20,000, MBBSला 1,60,000, डिप्लोमाला 50,000 आपण एवढं शिष्यवृत्ती डायरेक्ट देतो। त्या मुलामुलींना शिकवावं एवढी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि आपल्या मुलामुलींना डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, DSP सगळं बनवा। लक्ष ठेवा, मुलगी मुलगा रात्री घरात वेळेवर येतात काय, मोबाईल हे भयंकर गोष्ट आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा आणि आपला संसार सुखी करा एवढी अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला करतो।